श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला 11 गुरुवांचा निलिमा ताईंचा एक अनुभव आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि अनुभव अतिशय सुंदर आहे. आणि 11 गुरुवार आणि स्वामींची ह्या व्रतामध्ये खूप प्रचिती आहे. भरपूर सेवेकऱ्यांना ह्या व्रताची प्रचिती आलेली आहे. आणि आज त्याच व्रताची प्रचिती घेऊन तुमच्या समोर आली आहे की व्रत करताना कशा पद्धतीने त्या ताईंनी व्रत केलं. त्यांचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त झालं होतं. म्हणजे की रसातळाला गेलं होतं की काहीच उरलं नव्हतं. ताईंच्या हातात जॉब नव्हता. ज्या त्या जॉबला होत्या तो जॉबहून अचानक काही लोकांना रिझाईन करून त्यांचं जे काही पैसे वगैरे आहे पेमेंट ते देऊन त्यांना कामावरून काढण्यात आलं होतं. आणि असं होतं की ताईंच्या घरी त्यांचे वडील आणि ताई ह्या दोनच व्यक्ती कमवणाऱ्या होत्या. लहान भावांचे शिक्षण चालू होतात. आणि आता असं झालं होतं की एका वडिलांच्या पगारावर काय चालेल. ताईंना वाटलं मला कमी पगाराची नोकरी जरी मिळाली पण मला नोकरी मिळाली पाहिजे. माझं घर जे आहे आणि त्यांची खूप हालाकीची परिस्थिती होती. तर असं ताईंच्या अनुभवामध्ये सांगितलं. आणि प्रत्येक वेळी आपण स्वामी भक्तांचे असेच खरे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत असतो. तुम्हालाही अनुभव शेअर करायचे असतील तर साक्षी लाईफस्टाईल हे इन्स्टा पेज आहे. तुम्ही तिथे अनुभव शेअर करू शकता. तर झालं असं होतं. त्यानंतर ताईंना स्वामी सेवेबद्दल कळू लागलं. त्या स्वामींच्या केंद्रात जाऊ लागल्या. तिथून त्यांना कळालं की स्वामी समर्थांचे 11 गुरुवारचं व्रत करावं म्हणून. तर त्या 11 गुरुवारच्या व्रताला सुरुवात केली. पहिला गुरुवार गेला, दुसरा गुरुवार गेला, तिसऱ्या गुरुवारी ताईंच्या आयुष्यात असा चमत्कार झाला की तो सांगताना प्रत्येकाचे डोळे पाणावेल की ज्या ठिकाणी ताई 8 ते 10 हजाराच्या 8 ते 10 हजाराची नोकरी करत होत्या पहिल्या ठिकाणी, आज त्यांना 11 गुरुवार सुरू केल्यानंतर 30,000 पगाराची नोकरी मिळालेली होती. आणि हे ताईंचं खरंच भाग्यच मानावं लागेल की कसं होतं ना, जे नवीन सेवेकरी असतात त्यांना लवकरात लवकर प्रचिती यायला सुरुवात होते. आणि जे जुने सेवेकरी असतात तर काही सेवेकऱ्यांमध्ये अहंभाव निर्माण होतो की मीपणा निर्माण होतो. मी स्वामींची एवढी सेवा केली, मी तेवढं केलेलं आहे, मी स्वामींची इतकी पारायण केलेले, हा कुठेतरी त्यांच्यात अहंकार निर्माण होतो. आणि जे नवीन सेवेकरी असतात त्यांना स्वामी लवकर प्रचिती देतात. कारण की ते एका लहान बाळासारखे असतात की त्यांचं मन निर्मळ असतं. त्यांना सेवेतलं काही माहिती नसतं. ते एवढी श्रद्धेने सेवा करतात ना आणि त्यांना खरोखर लवकर प्रचिती होते. तसंच ताईंच्या बाबतीत झालं की ताईंना खूप लवकर प्रचिती झाली या गोष्टीची. आणि त्यांची अशीच त्यांनी 11 गुरुवार कंप्लीट केले. 11व्या गुरुवारी उद्यापन केलं. आणि असं झालं होतं की त्यांच्या वडिलांची तब्येत बरी राहत नव्हती. त्या 11 गुरुवारांच्या आत त्यांचं तेही त्यांच्या वडिलांची तब्येत खूप सुधारणा झाली. आणि 11 गुरुवार करताना तिसऱ्याच गुरुवारी असा चमत्कार झाला आणि त्यांचं आयुष्यच आज बदलून गेलंय. त्या पगारामध्ये त्यांनी स्वतःचं पैसे साचून साठवून घर घेतलं आहे. आई वडिलांसाठी ते आज मेहनत करतायत. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे की 11 गुरुवारांची प्रचिती ही खूप आहे. तुम्ही सगळ्यांनाही सांगेल की 11 गुरुवार हे व्रत सुरू करा. तुमच्या आयुष्यामध्ये खूप बदल व्हायला सुरुवात होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्हालाही अनुभव शेअर करायचे असेल तर आपल्या इन्स्टा पेजला नक्की शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.